रामकृष्ण हरी. तर कसे आहात सर्वजण. आणि आम्ही निघालो होतो नारायणपूरला. असं काही आवर्जून नव्हतं आमचं, बट असं घरी बसलेलो आणि तेव्हाच प्लॅन झाला की यार हां ठीक आहे जाऊ. मी ह्या अगोदर कधीच नारायणपूरला गेले नव्हते, म्हणून मग ठरलं की हां जायचं. मग नारायणपूरवरून येताना तिथे तिरुपती मंदिर पण आहे, बालाजीचं स्थान आणलेलं, ते पण दर्शन करायचं होतं. म्हणून मग आम्ही निघालो होतो. तर मला काही आयडिया नव्हती की ते मंदिर कसं आहे काय, सो म्हणून मी थोडी एक्साइटेड. पादुका प्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमिद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. आणि तुम्ही हे प्राचीन महादेवाचं मंदिर बघू शकता, जे की दत्त महाराजांच्या मंदिराच्या साईडलाच आहेत. आणि ते नामदेव महाराजांनी गाथा वगैरे लिहिलेल्या ते पण आहेत, आणि शिल्प पण इथे कोरलेले आहेत. आणि हे खूप प्राचीन मंदिर आहे. आमचं इथे खूप चांगलं असं दर्शन झालं होतं. आता आम्ही चाललेलो होतो रिटर्न घराकडे, आणि जाता जाता आम्हाला तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यायचं होतं. तिथे काही कॅमेरा वगैरे अलाउड नव्हता, सो मी तिथलं काही मी कॅप्चर करू शकले नाहीत. बट तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता, एवढा सुंदर होता ना की मी जस्ट फक्त बघतच होते. आणि किती कॅप्चर करू फोनमध्ये मला ते पण समजत नव्हतं. बट तुम्ही पण बघा. आणि आम्ही बालाजीच्या मंदिराच्या इथं गेलो. तिथलं मंदिर तर एवढं सुंदर होतं ना. आणि एवढं सुंदर मंदिर असूनही मला वाटलं की यार खूप वेळ इथं थांबावं, बट नाही थांबता आलं, पावसाचं वातावरण झालं. आता इथपर्यंत व्हिडिओ बघितला आहे तर एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्की करा.